गॅस टंचाईच्या काळामध्ये कामरगाव परिसरामध्ये 3 गॅस टँकरमधनं अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणारे 4 आरोपी 2,01,09,628 रुपये किमतीच्या मुद्देमालासह जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरची कारवाई. प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक 23 मार्च रोजी पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी, पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग आणि पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले, गणेश धोत्रे, अतुल लोटके, बिरप्पा करमल, संतोष खैरे अशांचं पथक नगर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहिती काढून कारवाई करण्याकामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग यांना गुप्त बातमीदारामार्फत पुणे ते अहिल्यानगर रोडवरती रेणुका दही मिसळ ही हॉटेलच्या पार्किंगमध्ये कामरगाव शिवार तालुका जिल्हा अहिल्यानगर इथं अवैधरित्या 3 गॅस टँकरमधनं व्यावसायिक गॅस टाक्यामध्ये गॅस रिफिलिंग करत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानं किरण कुमार कबाडी यांना त्यांनी कळवलं. त्यांनी खात्री करून कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या. याप्रमाणे तात्काळ पुणे ते अहिल्यानगरमध्ये जाणाऱ्या रोडलगत हॉटेल रेणुका दही मिसळच्या पार्किंगमध्ये कामरगाव शिवारामध्ये जाऊन खात्री करता सदर ठिकाणी 3 HP गॅस टँकरमधनं गॅस रिफिलिंग होत असल्याची खात्री झाल्यानं सदर ठिकाणी छापा टाकून गॅस रिफिलिंग करत असलेले इस्मांना ताब्यात घेतले. त्यांची नावं सचिन आबा बोधले, राहणार तुळजापूर धाराशिव, माणिक बालाजी गुट्टे, राहणार परळी बीड, उल्हास जीवन कवडे, कन्हेरवाडी तालुका कळंब, अमृत बाळासाहेब ठोकळ, राहणार कामरगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर असं असल्याचं सांगितलं. ताब्यातील इस्मांना रिफिलिंग करत असलेल्या कामाबाबत परवाना आहे का याबाबत विचारपूस करता त्यांनी आमच्याकडे कोणत्या प्रकारचा परवाना नसल्याचं सांगितलं. अधिक तपास अहिल्यानगरचे पोलीस करत आहेत. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.